सचिव कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब, आपणास माझी विनंती आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस दिव्यांग आहेत आणि बोगस संस्था देखील आहेत. कारण बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस संस्था कशा आहेत, मी आज तुम्हाला माहिती सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांना विद्यार्थी नाही आहेत, परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आणून इन्स्पेक्शनच्या वेळेस ते विद्यार्थी आणायचे आणि त्यांच्या हजेरीपटावर नावं घ्यायची आणि ते विद्यार्थी दाखवायचे. हा यांचा धंदा आहे. आणि इन्स्पेक्शन संपलं की मग ते विद्यार्थी आपल्या पालकांच्या घरी नेऊन सोडायचे आणि मग पुन्हा संस्था म्हणजे चालणारच नाही. फक्त संस्था कधी चालू राहणार की इन्स्पेक्शन असतं वेळेस, नंतर संस्थेचं चालू नसते, काही नसते. मग अनुदान फुकट लाटायचं. ही संस्था बीड जिल्ह्यात आहे, हे चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बोगस संस्था ह्या धनदांडग्या व्यक्तींच्या आहेत. त्यामुळं ते लोक सर्वसामान्य आमच्यासारखे दिव्यांग व्यक्तींनी जर आवाज उठवला तर ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बोलू देत नाहीत. आणि जर आम्ही एखाद्या अधिकाऱ्याला तक्रार बी केली असेल, काय करीत असेल, तर ते तक्रार जागी त्यांना म्हणजे दाबायचं हे त्यांच्यात हे असतं. म्हणजे पैसा हे असल्यामुळं, धनदांडगे असल्यामुळे ते करतात, योग्य ते दाबण्याचा प्रयत्न करतात. परंतु आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांना मी विनंती करतो की आपण बीड जिल्ह्यातील या बोगस संस्थांची चौकशी करावी व तात्काळ संबंधित बोगस संस्था ह्या जशा आपण आत्ता 999 संस्था बोगस काढल्यात, बंद केल्या, तशी बीड जिल्ह्यातील पण त्यात नंबर असला पाहिजे. आणि बीड जिल्ह्यातील संस्था देखील बंद पडल्या पाहिजेत, बोगस संस्था. आणि ज्या खरंच व्यवस्थित चालतात, इमानदारीने चालतात, त्या संस्थांना आपण अनुदान अजून वाढवून द्यावं. परंतु ज्या संस्था चालतच नाहीत त्यांना का द्यायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यात जे शासकीय कर्मचारी आहेत, नोकरीला लागलेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेऊन, अशा कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करावी व खरंच ते अपंग आहेत का, ते दिव्यांग आहेत का, त्यांना खरंच दिव्यांगत्व आहे का, याची पण चौकशी करावी. कारण बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगसगिरी चालू आहे आणि बोगस लोक आहेत, बोगस दिव्यांग. त्यामुळे ओरिजिनल जे दिव्यांग आहेत, खरी लाभार्थी दिव्यांग आहेत, त्यांच्यावर अन्याय होताना दिसतो. तर माझी विनंती आहे, आदरणीय कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब, आपण बीड जिल्ह्यातील या माझ्या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधित संस्थाची चौकशी करताल व संबंधित जे बोगस दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांची पण चौकशी लावताल, अशी इच्छा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.